थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आज आपण अशा सत्याबद्दल बोलणार आहोत जे तुमच्या घरातली लक्ष्मी टिकून राहील की नाही हे ठरवू शकतं. आजची कथा आहे एका घराची जिथे लक्ष्मी रोज यायची, पण एक दिवस अचानक सगळं बदललं. नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मीचा खरा वास कसा असतो, स्वच्छतेचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे, पत्नीचं स्थान घरात इतकं महत्त्वाचं का मानलं जातं, आणि घरात धनसंपत्ती यावी, टिकून राहावी यासाठी कोणते उपाय करावे लागतात. हे सगळं आपण एका थरारक कथेच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. ही गोष्ट आहे एका साध्या पण सुखी कुटुंबाची. पती नोकरीला जायचा, पत्नी घर सांभाळायची. घर लहान होतं, पण नेहमी स्वच्छ, शांत आणि प्रसन्न असायचं. त्या घरात प्रवेश करताच कुणालाही एक वेगळाच गारवा जाणवायचा. जणू काही लक्ष्मी स्वतः त्या घरात वावरत होती. पतीची नोकरी चांगली चालली होती. हळूहळू घरात पैसा येऊ लागला. नवं फर्निचर आलं, नवीन गाडी आली, सोनं नाणं वाढू लागलं. सगळेजण म्हणू लागले, या घरावर लक्ष्मीची विशेष कृपा आहे. पण हळूहळू एक बदल होऊ लागला. घरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊ लागलं. सकाळी आवराआवरी बंद झाली. रात्री उरलेलं अन्न तसंच राहू लागलं. दारासमोर कचरा साठू लागला. घरात आळस, कंटाळा आणि चिडचिड वाढू लागली. आणि सर्वात मोठा बदल झाला पत्नीच्या मनात. पूर्वी जी पत्नी घराला मंदिर मानायची, तीच आता तक्रारींनी भरून गेली. घरात देवपूजा थांबली. उठल्यावर पहिले देवाचं नाव घेण्याऐवजी फोन हातात यायला लागला. हळूहळू घरात लक्ष्मीचा वास नाहीसा झाला. कारण मित्रांनो, लक्ष्मीचा वास म्हणजे सुगंध नाही, स्वच्छतेचा सुगंध, शांतीचा सुगंध, संस्कारांचा सुगंध आणि कृतज्ञतेचा सुगंध. सोनं तारण ठेवावं लागलं. घराची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत होती. घरात एक एक वस्तू निघून जात होती, पण सर्वांत आधी निघून गेलेला वास, लक्ष्मीचा, कुणी लक्षातच घेत नव्हतं. एक दिवस पती थकलेला, चिंतेने भरलेला घरी आला. त्यांनी पत्नीला हळू आवाजात विचारलं, आपण पूर्वीसारखे का राहिलो नाही? काय हरवलंय आपल्या घरातून? पत्नीही तुटून गेली होती. तिने शांतपणे उत्तर दिलं, आपल्या घरातून स्वच्छता, शांती आणि आपुलकीची ऊर्जा निघून गेली. आपणच तिला दार उघडं करून दिलं. त्या रात्री दोघांनी मिळून बराच वेळ घर आवरलं. जुना कचरा काढला. देवघर परत उजळवलं. रात्री झोपताना दोघांनी दीर्घ काळानंतर देवाचं नाव घेतलं. दुसऱ्या सकाळी घरात काहीच बदल दिसत नव्हता. पण एक मात्र गोष्ट दोघांना जाणवली. तो हरवलेला गारवा, ती प्रसन्न हवा परत येऊ लागली होती. आणि हीच कथा आपल्याला सांगते, लक्ष्मीचा खरा वास म्हणजे पैसा नाही. तो आहे ऊर्जा, स्वच्छता, सामंजस्य, कृतज्ञता. लक्ष्मी नशिबानं नाही, ऊर्जेनं येते आणि वागणुकीने टिकते. घरात नेहमी स्वच्छता, प्रसन्नता, प्रणय, प्रेम आणि प्रार्थना असेल तर धनही येतं आणि सुखही. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.